स्त्री सक्षमीकरण ही काळाची गरज आहे. महिला स्वतःच्या पायावर उभी राहिली तर ती केवळ स्वतःचा विकासच नाही तर संपूर्ण कुटुंबाचं सक्षमीकरण करते. उद्योग व्यवसायात महिला आल्यास स्वयंरोजगारातून त्या स्वतःची ओळख निर्माण करतात. स्वयंरोजगार स्वतःपुरता मर्यादित न ठेवता त्यातून पुढचं पाऊल टाकत महिलांनी उद्योजकतेकडे वळायला हवे, असे मत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर पराग काळकर यांनी व्यक्त केले. निरंजन सेवाभावी संस्थेतर्फे राज्यातील 125 महिलांना मोफत शिलाई मशीन वितरण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. घोले रस्त्यावरील पंडित जवाहरलाल नेहरू ऑडिटोरियम येथे आयोजित कार्यक्रमाला पुणे महानगरपालिकेच्या नगरसचिव योगिता भोसले, जागतिक वित्त क्षेत्रातील अग्रणी मार्गदर्शक आणि शिक्षण तज्ज्ञ CA देवेंद्र मिश्रा, निरंजन सेवाभावी संस्थेचे सचिव CA दुर्गेश चांडक, कार्याध्यक्ष अजय झंवर, भारत वेद पाठक, अहिल्यानगर संस्थेचे अध्यक्ष अतुल डागा आदी उपस्थित होते. सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून एक अभिनव उपक्रम आज पुणे शहरामध्ये संपन्न होते की ज्यामध्ये आपल्या ओल्या दुष्काळामध्ये ज्या महिलांना काही त्रास सहन करायला लागला आणि त्यांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला, अशा 125 महिलांना आज शिवण यंत्राचं वाटप करून त्यांना स्वावलंबी होण्याच्या दृष्टिकोनातनं एक पाऊल पुढे टाकण्यासाठी ही संस्था मदत करत आहे. त्यांनी तिथे जाऊन सुद्धा बरेचसे उपक्रम हाती घेतले, जेणेकरून शाळांचं पुनर्वसन असेल, विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप असेल. परंतु हे सगळं करताना त्यांच्या लक्षात आलं की शेवटी हाताला काम आणि चरितार्थाचं साधन उभं राहणं महत्वाचं आहे आणि त्यासाठी त्यांच्या जे सगळे डोनर्स आहेत त्यांनी CSRच्या माध्यमातून त्यांना भरघोस मदत केली आणि ती मदत त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खरं म्हणजे आजचा हा उपक्रम आहे. आपण नेहमी म्हणतो की जीवने यावदादानम स्यात् प्रदानम ततोधिकम इत्येषा प्रार्थनास्माकम भगवत परिपूर्यताम. मला जे जे काही मिळालं आहे ते मला समाजाला परत देण्याची दानत माझ्यामध्ये निर्माण झाली पाहिजे. त्यामुळे या संस्थेचे सर्व अध्यक्ष, उपाध्यक्ष, पदाधिकारी आणि संस्थेची जोडलेले सर्वजण शेवटी त्यांच्या कामाच्या व्यापातून वेळ काढून समाजासाठी काहीतरी देण्याचा प्रयत्न करतात. अशासारख्या उपक्रमाच्या पाठीशी नेहमी आपण उभं राहिलं पाहिजे, समाजाने उभं. निरंजन सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून मला आपण इथे निमंत्रित केलं आणि हा खूप मोठा, म्हणजे मला आल्यानंतर खूप बरं वाटलं. खूप मोठी सेवाभावी संस्था आणि खूप मोठं सेवा कार्य यांच्या हातून घडतंय आणि मलाही याचा निश्चित एक पार्ट, म्हणजे याचा एक भाग बनायला आवडेल. कारण आपण प्रत्येक एका महिलेला आपण ज्यावेळी एक रोजगार उपलब्ध करून देतो किंवा तिची आयडेंटिटी बनवतो, आपण ज्यावेळी ओळख तिला देतो, ती एका महिलेची ओळख नसते तर ती एका कुटुंबाची ओळख आपण तिला देतो. कारण तिच्याबरोबर तिच्या घरातले मुलं असतील किंवा अन्य घरातले जे व्यक्ती आहेत त्यांना सुद्धा ती ओळख मिळते. आणि महिला जर कर्तृत्ववान झाल्या तर खूप काही होऊ शकतं, खूप मोठा बदल घडू शकतो त्यांच्या कर्तृत्वात, म्हणजे त्यांच्या कुटुंबात सुद्धा आणि समाजात सुद्धा. आणि या सेवाभावी संस्थेला, म्हणजे निरंजन सेवाभावी संस्थेला माझं मनपूर्वक, म्हणजे त्यांचं मी अभिनंदन पण करते आणि आभार पण मानते. कारण मलाही या कार्यात सहभागी करून घ्याल अशी मी विनंती करते. आणि बहुत ही आभारी हूँ NSSO का, निरंजन सेवाभावी संस्था का, जो ये काम कर रहे हैं. हम एज ए कंपनी, बेकार्ट मल्टीनेशनल कंपनी है, बेल्जियम की कंपनी है. हम देखते हैं जब बाहर जाते हैं तो कितनी महिलाएं सक्षम होती हैं. हमारे देश में अगर जो महिलाएं सक्षम होंगी तो देश विकास करेगा. आप कोई भी देश उठा लीजिए, जो भी देश विकसित है आज के डेट में, महिलाएं सबसे ज़्यादा सक्षम है. तो निरंजन सेवाभावी संस्था ये जो काम कर रही है महिलाओं को सक्षम बनाने की, ये हम लोग अग्रसर हैं. हम लोग इसमें पार्टनरशिप दे रहे हैं और हमारा एक छोटा सा जो योगदान है वो सक्षम बनाए महिलाओं को, जिसे देश खड़ा होगा. इसीलिए हम इसमें कार्यरत है. मैं बहुत बहुत आभारी हूँ, मैं बहुत बहुत शुक्रगुजार हूँ निरंजन सेवाभावी संस्था का. और हम इस थोड़ा सा जो भी चीज़ कर पाए एज ए कंपनी, एज ए पर्सन, एज ए इंडिविजुअल, हमको करना चाहिए. बस इतना ही मेरा. आज निरंजन सेवाभावी संस्थेच्या वतीने 125 महिलांना आत्मनिर्भर करण्यासाठी आपण जो हा उपक्रम घेतलेला आहे, त्यांच्या स्किल बेस, म्हणजे आपण आयडेंटिफाय केलं की त्यांची काय स्किल आहे आणि त्या स्किलनुसार आपण त्यांना शिलाई मशीन वितरणाचा जो कार्यक्रम ठेवलेला आहे. तर साधारण 125 महिलांचं जे नियोजन आम्ही केलं, आम्हाला ॲप्लिकेशन हे 300हून अधिक आले, पण आपली जी फिल्टरेशन प्रोसेस आहे त्यातनं आपण फिल्टर करून 125 महिला ज्या खरोखर गरजू आहेत आणि ज्यांच्याकडे ही स्किल आहे, अशा महिलांना आपण इथे आज शिलाई मशीन वितरण करणार आहोत. अशा प्रकारचे उपक्रम मागील 5 वर्षात आपण संस्थेच्या वतीने घेत आहोत. जे आपण शैक्षणिक पालकत्व अभियान घेतोय, आजपर्यंत पूर्ण महाराष्ट्रभरात आपण 25,000हून अधिक विद्यार्थ्यांचं
शैक्षणिक पालकत्व घेतलेलं आहे आणि मागील 5 वर्षात आपण 1000पेक्षा अधिक महिलांना आत्मनिर्भर केलेलं आहे आणि तेही त्यांच्या स्किलनुसार. काही महिलांना आपण कम्प्युटर लॅपटॉप दिलेले आहेत, तर ज्या महिलांकडे स्किल नाही आहे अशा महिलांना तर आपण आटा चक्की मशीन सुद्धा दिलेली आहे. तर असं पुट टुगेदर आपण 1000पेक्षा अधिक महिलांना आजपर्यंत आत्मनिर्भर करण्यासाठी एक जशी CSR निधी आलेला आहे आपल्याकडे. आज बेकार्ट ह्या कंपनीकडनं CSR निधी आलेला आहे. या CSR निधीमधून आपण जे काही कार्य करतो आहे आणि निरंजन सेवाभावी संस्था खरं म्हटलं तर एक माध्यम आहे. आपण तिथपर्यंत गरजू लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहोत आणि भविष्यामध्ये असे उपक्रम अजूनही आपण करू. जसे दानदात्यांचे पाठबळ मिळत आहेत तसं आपण गरजूंपर्यंत पोहोचूया आणि भविष्यामध्ये 1000 नाही अशा हजारो महिलांना आपण आत्मनिर्भर करूया, जेणेकरून एक महिला जर आत्मनिर्भर झाली तर तिचं घर ती चालवू शकते आणि घर जर ती चालवू शकते तर तो समाज सुधरेल आणि समाज सुधारला तर देश नक्की सुधरेल.